नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. येस, आज येत आहे प्रतापगड वॉर पार्ट 13. जे मी तुम्हाला पार्ट 12 मध्ये सांगितलं होतं की ह्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगेन वतनावरती पाणी सोडण्याचा प्रसंग. करेक्ट. कान्होजी जेधे, स्वामिनिष्ठ सेवक, अत्यंत हुशार, ज्यांच्या शब्दांना भरपूर किंमत, हिम्मत, ताकद, सर्व काही असे हे एक अप्रतिम व्यक्तिमत्व छत्रपती शिवाजी महाराजांकडे आलेलं, रेस्पेक्टेड शहाजीराजांनी दिलेलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडे आलेलं. तर त्यांच्याबद्दल मी तुम्हाला लास्ट टाइम पण खूप काही सांगितलं की त्यांची लँग्वेज म्हणजे सॉरी त्यांची किंमत ती एवढी की ते म्हणतील ती पूर्व दिशा. राईट. श्रीमकर, बांदर, मळ, डोहार सगळे लोक जी आली ती त्यांच्यामुळे आली. राईट. सर नाव हा जो पार्ट आहे ह्यावरती लिटरली शिवभारतामध्ये आणि जेधे शकावलीमध्ये जे आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगेन. जेधेकारीमध्ये पण आलेलं आहे, पण जेधे शकावली मध्ये जे आले ते मी तुम्हाला सांगेन. एनिवेज, लेट्स स्टार्ट द कन्व्हर्सेशन. छत्रपती शिवाजी महाराज आणि कान्होजी जेधे यांच्यातलं कन्व्हर्सेशन चालू होतं. बरं, हे कन्व्हर्सेशन कुठे चालू होतं? तर हे चालू होतं राजगडावरती. कारण राजगड हा त्यावेळेस आपलं कॅपिटल होतं. राईट. आणि त्यावेळेस कान्होजी जेधे तिकडे गेले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात ते बघा. तर ते असं म्हणतात, तुमचे शेजारीचे आहेत केदारजी आणि खंडूजी खोपडे, हे तर खानाकडे निघून गेले. तुम्हाला ही बादशाही फरमाने आली आहेत. ते मोडून जर तुम्ही माझ्याकडे राहिलात तर तुमच्या वतनावर अपाय होईल, कदाचित तुमच्या प्राणावर पण येईल. तेव्हा मग तुम्ही आधी तुमच्या प्राणाचं आणि वतनाचं बघा. त्यासाठी तुम्ही तिकडे जा. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते हे असं सगळं म्हणत आहेत रेस्पेक्टेड कान्होजी जेधेंना. छत्रपती शिवाजी महाराज हे समोरच्या व्यक्तिमत्वाला कसं काय ओळखतात, कसं काय जिंकतात, त्याचं हे उदाहरण आहे. नीट ऐका. त्यानंतर कान्होजी जेधेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना उत्तर दिले. ते म्हणतात, शहाजी महाराजांनी तुमची सहाय्य करण्यासाठी माझी शपथ घेतली होती. या शपथेला मी जागणार आहे. पुढे ते म्हणतात, कारण मी स्वामिनिष्ठ सेवक आहे. मग प्राणाचं काहीही होऊ. ही माझी 5 मुलं पण मी सोबत घेऊन आलो आहे. सगळी मी तुमच्या पायावर घातली आणि वतनावर पाणी सोडलं. आलं वतनावर पाणी सोडलं असं ते म्हणाले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणतात ते म्हणतात, त्यांनी असा तांब्या पुढे केला, बहुतेक चांदीचा असावा. म्हणजे पण त्या तांब्यामध्ये पाणी होतं. पुढे गेलं आणि शिवराय म्हणतात, सोडा मग वतनावर पाणी. आणि पाण्याचा तांब्या असा पुढे गेला जेध्यांना. त्या क्षणी कान्होजींनी तो तांब्या हातात घेतला आणि म्हणाले, सोडलं मी वतनावर पाणी. आणि ते पाणी आय थिंक जिजाऊंच्या पायावरती सोडलं वाटतं, असं आहे ते. त्यानंतर ते म्हणतात, सोडलं मी वतनावर पाणी. आजपासून ही मुलं आणि मी सर्व स्वराज्यावरती अर्पण केली. हा जो प्रसंग आहे ना मावळ्यांनो, हा एवढं सोपं नाहीये. वतनचा एक म्हणजे तुम्हाला सांगतो वतन म्हणजे काय, की समजा एखादं ठाणा प्रांत आहे. आता मी खूप छोटीशी एक्झाम्पल देऊन सांगतो. ठाणा प्रांतामध्ये बरेचसे चांगले चांगले एरिया, जसं की नौपाडा आहे, पाचपाकडी आहे, राममंदिर रोड आहे, आपलं वर्तक नगर आहे, चरई आहे. हा एक एक एरिया समजा आपण घेतला. पाचपाकडी हा एरिया समजा मी तुम्हाला दिला आणि तुम्ही समजा तिकडचे सरदार आहात आणि समजा तुम्ही तिकडचं वतनदार आहात, तुमचं वतन आहे. तिकडचा रेव्हेन्यू तुम्हाला येतो. त्यातला काही भाग तुम्ही राजांना पाठवता किंवा जे तुम्हाला दिले आहे तुम्ही त्यांना पाठवता. पण तिकडचा सर्व काय रेव्हेन्यू होतो तो तुम्ही गोळा करता. सो इट्स व्हेरी बिग थिंग. आजकालचे जे नगरसेवक आहेत ते पण हे खासदारकीच्या लेवलला ज्यांच्याकडे मोठमोठे प्रांत असतात, वॉर्ड्स असतात मोठमोठे, तसंही आहे. आणि ह्यांच्या हातात तर बरीचशी गावं पण होती. बिकॉज छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये ज्यावेळेला पुण्याचं वतन होतं, जे शहाजीराजांना दिलं होतं आदिलशहानी, ते छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं होतं. तिकडे 1200 गावं होती. ज्यावेळेला महाराज स्वतः 1500 वर्षाचे असताना सगळे सदरवरती बसून ज्यावेळेला निकाल लावायचे त्यावेळेस. तर कान्होजी जेधेंनी हे सोपं काम नाहीये. तुम्ही वतन सोडताय स्वराज्य करता, हे सोपं काम नाहीये. परत तुमच्या जीवाला पण धोका आहेच. सो हेही सोपं काम नाहीये. सो एव्हरीथिंग, म्हणून हा माणूस किती मोठा आहे हे ह्यातून दिसतं. ही सगळी कन्व्हर्सेशन चालू असताना मग त्यानंतर मग काय झालं की शिवाजी महाराजांना मग खात्री पटली, बाबा जेधे आपलेच आहेत, आपलेच होते आणि आपलेच आहेत. आता याच्यामध्ये आणखीन एक प्रसंग येतो. महाराज पुढे काय म्हणतात ऐका, मग मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट ही केली ते म्हणाले, तुमचा कुटुंब कबिला तळेगाव डमडेरेला हलवा.
कारण आता युद्ध होणार आहे. सो ह्याला म्हणतात प्रजाहितरक्षक राजा. ही कन्व्हर्सेशन काय मी तुम्हाला क्लिअर सगळी सांगितलेली आहे पार्ट 13 मध्ये. सो हे जेदे शकावलीमध्ये आलेले, जेदे कधीमध्ये पण आलेले. सो हे जेदे कळणीमध्ये आलेले, सॉरी, जेदे कळणीमध्ये आले आणि जेदे शकावलीमध्ये पण आलेले. हा सेम प्रसंग वर्ड टू वर्ड सुद्धा आलेला आहे. तो शिवभारतामध्ये सुद्धा आलेला. मोस्ट कंटेम्पररी डॉक्युमेंट छत्रपती शिवाजी महाराज, त्यात पण तो आलेला आहे. सॉरी, मोस्ट कंटेम्पररी आणि मोस्ट ऑथेंटिक डॉक्युमेंट छत्रपती शिवाजी महाराज, त्यातही आलेलं आहे. सो हे खूप मोठी गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल समजा मी तुम्हाला डीपमध्ये थोडंसं सांगतो, बिकॉज हा प्रसंग तुमचा सांगून झालेला आहे. आपल्याला थोडासा वेळ आहे म्हणून आणखीन एक गोष्ट सांगतो. थोड़ा विचार करा. I have studied the psychology, so I'm telling you this, or I am able to tell you this. ते असं आहे की there are total 8 types of intelligence. There are total 8 types of intelligence. आपण आपली जी IQ टेस्ट आहे ही फक्त 2 इंटेलिजन्स लेवलला फक्त चेक होते. एक तर गणित आणि दुसरं GK, बास. सो तू कोणीही असो, कुठचाही व्यक्ती त्या इंटेलिजन्सच्या टेस्टमध्ये समजा किती पण कमी गुण आले तरी तो इंटेलिजंट नाही, असं होत नाही. असं होत नाही. ठीक आहे. आणि मी हे सांगतो की तुमच्याकडे काही ना काही इंटेलिजन्सी आहे, ज्यामध्ये BKC आहे, BKE आहे, बॉडी कायनेटिक एनर्जी. मग तो व्यक्ती स्पोर्ट्समध्ये जाऊ शकतो. आणखी खूप काय त्याला करता येतं. रनिंग आहे, मलखांब आहे, बरंच काही करता येतं. नंतर स्पॅल्टियर म्हणून एक असते, तर त्याच्यात तुम्ही स्पेलिंग्स व्यवस्थित लक्षात ठेवता. तुम्ही लँग्वेजवरची तुमची कमांड असते. दिस 8 टाइप्स ऑफ इंटेलिजन्स छत्रपती शिवाजी महाराजांकडे मी जेवढी पण बुक्स वाचली आहेत त्यातून मला तर हेच दिसतं की हा माणूस सर्व गुण संपन्न राजा. 8च्या 8 इंटेलिजन्स छत्रपती शिवाजी महाराजांकडे होत्या. ऑल 8 टाइप्स ऑफ इंटेलिजन्स विथ छत्रपती शिवाजी महाराज. कारण त्यांनी एकदा सांगितलं होतं की जर एखादी गोष्ट आम्हाला साध्य करता येत नसेल तर आम्ही ती साध्य करण्याकरता रस्ता बनवू. दिस इज ऑल्सो वन टाइप ऑफ इंटेलिजन्स. पण सांगायचा उद्देश काय की किती प्रजा हितरक्षक राजा आहेत बघा, ज्या वेळेला त्यांना समजलं की जे तिकडे आहेत, ठीक आहे, ते तिकडे कारीच्या तर्फेमध्ये जेदे होते, तिकडे ते जेदे राहायचे कारीच्या तर्फेमध्ये. तुम्हाला लास्ट टाइम मी तो नकाशा दाखवला आहे, त्यातून बघा. उतरोईची तरफ, कारीची तरफ, रोहिदास किल्ला, भोरगाव सर्व दाखवलेलं आहे. आता त्या कारीच्या तर्फेमधनं का हलवायचं? तुम्ही तुमचा कुटुंब कबीला तळेगाव डमरेला का न्यायचा? कारण खानाच्या फौजेबद्दल न बोललेलं बरं. मी का म्हणतो, ह्या लोकांना काहीही तानमान नाही. जाहीर लोक वाटलं तसे बोलणारे, वाटलं तसं काहीही उद्योग करतात. मी ते सांगू शकत नाही सोशल मीडियावरती पण. सो म्हणून पण माझं काय म्हणणं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जेध्यांच्या कुटुंब कबिलेला आधी सेफ केलेलं आहे. हे किती राजे करतात हो, किती राजे करतात. BSF मध्ये आपली जी लोक बिचारी बॉर्डरवर शहीद होतात, किती जणांकडे आपले नेते जाऊन त्यांचं सांत्वन करतात. आमचे राजे करायचे. म्हणूनच ते देव येतात आमच्यासाठी, नेहमीच राहतील. सो छत्रपती शिवाजी महाराजांचं हा पण एक गुण तुम्हाला यातून दिसतो. जेधे करणी, जेधे शकावली, शिवभारत, यात हा प्रसंग आलेला आहे. सो हे सगळं वर्ड टू वर्ड मी तुम्हाला सांगितलं होतं. वतनावर पाणी सोडण्याचा प्रसंग सांगेन हा मी तुम्हाला सांगितलेला आहे. जेधे करणीमध्येही येतं, शकावलीमध्ये येतं आणि शिवभारतामध्येही येतं. सो हा पार्ट मी तुर्तास इकडे संपवतो, कारण का मला कुठेही कोणालाही कन्फ्युजन करायचं नाहीये. जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.